नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संगीता आबाराव जवंजाळ निपाणी, गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगाव, सुरजी. सर्वप्रथम मी आदरणीय श्रीमती कृष्णाबाई सारडा आणि श्रीमती राधाबाई सारडा यांना अभिवादन करते आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वशिष्ठ चौबे सर यांना नमस्कार करते आणि आपणासमोर गृह अर्थशास्त्र विषयाचे महत्त्व विशद करते. गृह अर्थशास्त्र हा विषय मानवविद्या विद्याशाखा अंतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये शिकवला जातो आणि या विषयाची खूप चांगली सुसज्ज अशी प्रयोगशाळा महाविद्यालयामध्ये आहे. त्यानंतर गृह अर्थशास्त्र विभागाचे संशोधन केंद्रसुद्धा महाविद्यालयामध्ये सुरू झाले असून त्यामध्ये विविध विद्यार्थिनी आपलं सामाजिक संशोधनाचे कार्य छान पद्धतीने पार पाडत आहे. गृह अर्थशास्त्र यालाच इंग्रजीमध्ये होम इकॉनॉमिक्स असे म्हणतात. या विषयाचं महत्त्व विशद करताना मला आपणासमोर थोडक्यात त्याची संकल्पना मांडावी लागेल आणि ही संकल्पना अतिशय सुटसुटीत आणि सोपी आहे. गृह अर्थशास्त्र म्हणजे जीवनाचे शिक्षण आहे. गृह अर्थशास्त्र म्हणजे समृद्ध जीवन जगण्यासाठी उपयुक्त असे शिक्षण आहे. गृह अर्थशास्त्र हे शिक्षण गतिमान असून याचं क्षेत्र हे मात्र खूप व्यापक आहे. गृह अर्थशास्त्र कला आणि विज्ञान याचा खूप सुंदर मेळ आहे आणि गृह अर्थशास्त्राला उपयोजित शास्त्र असेही म्हटले जाते. सर्व विषय जीवन जगण्यासाठी शिकवतात, मात्र गृह अर्थशास्त्र हा विषय जीवन कसे जगावे हे शिकवतो. गृह अर्थशास्त्र शिकवण्यामागील जे उद्देश आहे ते उद्देश म्हणजे की कमीत कमी मानवीय आणि अमानवीय साधनसंपत्ती, ज्याला आपण नैसर्गिक साधनसंपत्ती सुद्धा म्हणतो, अशा या साधनसंपत्तीचा कमीत कमी उपयोग करून कुटुंबातील सदस्यांच्या महत्तम गरजा कशा पूर्ण होतील हा उद्देश गृह अर्थशास्त्र शिक्षणाचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कुटुंबातील व्यक्ती आणि समुदाय यांचा वाढ, विकास आणि कल्याण याला चालना देण्याची क्षमता गृह अर्थशास्त्र विषयामध्ये आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुखी आणि समृद्ध गृहजीवन प्राप्त करून देणे आणि विद्यार्थिनींना आहारशास्त्राची शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ माहिती देणे हा सुद्धा गृह अर्थशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. गृह अर्थशास्त्र या विषयामध्ये विविध विषय अंतर्भूत होतात, ज्यामध्ये फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट, फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, टेक्स्टाईल क्लोदिंग अँड फॅशन डिझायनिंग, रिसर्च मेथडॉलॉजी अँड स्टॅटिस्टिक, एज्युकेशन एक्सटेन्शन अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि मॅरेज अँड फॅमिली रिलेशनशिप असे हे विविध विषय गृह अर्थशास्त्राच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर वर्गाला शिकवले जातात. गृह अर्थशास्त्राचं महत्त्व निर्विवाद आहे. गृह अर्थशास्त्राचं महत्त्व जर मला तुम्हाला सांगावं लागलं तर त्यासाठी वेगवेगळे आयाम आहेत. उदाहरणार्थ पहिला हा आहे घर किंवा कुटुंब. मित्रांनो, आपण कुटुंबाला होम स्वीट होम असं म्हणतो आणि घराला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो की घराला विकल्प नाही. अशा या घरात लहान मुलांच्या संगोपनासाठी अनुकूल असं वातावरण तयार करणे, सदस्यांच्या शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक आणि सामाजिक गरजांची पूर्तता करणे यासंबंधीचे सर्वंकष मार्गदर्शन गृह अर्थशास्त्र विषयाच्या अध्ययनातून मिळते. दुसरा आयाम जो आहे तो म्हणजे गृहिणी. ज्याप्रमाणे आपण घराला विकल्प नाही असं म्हणतो, त्याचप्रमाणे गृहिणीला सुद्धा विकल्प नाही आणि आधुनिक काळामध्ये तर ही स्त्री अनेक आव्हानं पेलत आहे आणि या आव्हानांना ती जर गृह अर्थशास्त्रासारख्या विषयाचे शिक्षण घेतलेली असेल तर ती ही आव्हाने निश्चितच आणि समर्थपणे पेलते. यामध्ये बालसंगोपन आहे, वृद्धांची काळजी आहे, वृद्धांची देखभाल आहे, अन्न शिजवण्याच्या विविध पद्धती आहे, अन्न शिजविणे आहे, गृह व्यवस्थापन आहे, याशिवाय तिला स्वतःचे करिअर आहे, स्वतःचा जॉब आहे. अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलण्याची क्षमता ही गृह अर्थशास्त्र विषयामध्ये शिकवते. म्हणूनच गृह अर्थशास्त्राला आर्ट ऑफ होम मेकिंग असं सुद्धा म्हटलं जाते.
देशाच्या नैतिक, भौतिक आणि सर्वांगीण प्रगतीमध्ये सुद्धा गृह अर्थशास्त्र हा विषय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कारण घर कुटुंब देशाची प्रगती दर्शवित असते. घराचा विकास, कुटुंबाचा विकास, कुटुंबाची संस्कृती यात देशाची प्रगती असते. कुटुंबात जन्माला येणारे बाळ हे निकोप जन्माला यावे, त्याचे योग्य संगोपन व्हावे, त्याला निरोगी जीवन प्रदान करण्यासाठी लहान मुलांना होणारे गंभीर आजार, त्यावरील उपाय, लसीकरण, बाल आहार, संगोपन आणि त्यांची काळजी याबाबत शास्त्रीय माहिती जर कोणता विषय देत असेल तर तो केवळ आणि केवळ गृह अर्थशास्त्र आहे. आजचा बालक हा निश्चितच उद्याचा नागरिक आहे. हा देशाचं भविष्य आहे आणि हा देशाचं भविष्य जर सुदृढ असेल तर निश्चितच देशाचा नैतिक आणि सामाजिक विकास हा योग्य झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तम नागरिक घडवण्याचं महत्त्व हे सुद्धा गृह अर्थशास्त्र विभागात आहे. कुटुंबाला प्रेम, परस्पर आदर, समाधान, निरोगी जीवन, व्यक्तिमत्व विकास, खेळाचे विविध प्रकार, नेतृत्व गुण यासंबंधीचा दृष्टिकोन, क्षमता, कौशल्य, तंत्र या विषयाच्या शिक्षणाने निश्चितच प्राप्त होते. एवढेच नव्हे तर गृह अर्थशास्त्र तरुण पिढीला कौटुंबिक संसाधनाचे व्यवस्थापन आणि भविष्यातील पालकांची कर्तव्ये पार पाडण्याचे योग्य मार्गदर्शन करतो. दैनंदिन जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी हा विषय मार्गदर्शक ठरतो. कौटुंबिक जीवनातील प्रत्येक बाजू सुधारण्याचे कौशल्य निर्माण करण्याची क्षमता सुद्धा गृह अर्थशास्त्र विभागामध्ये आहे. अन्न, वस्त्र, आरोग्य, बालसंगोपन, वैयक्तिक वित्त, धर्म, संस्कृती, कला, गृह सजावट, गृहाचं सुशोभीकरण इत्यादी बाबी विषयासंबंधित ज्या आवश्यक आहे, कुटुंबासंबंधित आवश्यक आहे, ज्या घरासंबंधी आवश्यक आहे याचे कौशल्य विद्यार्थिनींमध्ये ओतप्रोत उतरण्याचा प्रयत्न गृह अर्थशास्त्र या विषयाच्या माध्यमातून होतो. गृह अर्थशास्त्रामध्ये जे मी आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे विषय जे आहेत त्या विषयाकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्यामध्ये एक विषय असा आहे की ज्याला आपण फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट अँड इंटेरियर डेकोरेशन म्हणतो. हा विषय नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन या गृह व्यवस्थापनाच्या पायऱ्या खूप व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थिनींना शिकवल्या जाते. यामध्ये कौटुंबिक संसाधन, घनकचरा व्यवस्थापन, जल संवर्धन, त्याच्यानंतर सांडपाणी निष्कासन, वर्क सिम्प्लिफिकेशन, इर्गॉनॉमिक्स यासारख्या विषयांवर प्रकाश टाकला जातो. यानंतरचा जो आयाम आहे तो म्हणजे फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, आहार आणि पोषण. आहार असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचा मार्ग निश्चितच पोटापासून आहे आणि पोट म्हटलं की आहार आणि आरोग्य याचा अनन्यसाधारण संबंध आहे. आहार, अन्न, समतोल आहार, अन्नाचे घटक, पोषण मूल्य, आहारोपचार, खाद्यपदार्थातील होणारी भेसळ, त्याची ओळख, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, अन्न दूषित होणे, अन्नातील शरीरात निर्माण होणारे एन्झाईम्स, देशातील खाद्यसंस्कृती, आधुनिक खाद्यसंस्कृती, परंपरागत आणि आधुनिक अन्न शिजवण्याच्या पद्धती, पाश्चात्य आहार, अन्न संरक्षण, अन्न दृढीकरण, अन्न समृद्धीकरण इतक्याच नव्हे तर अशा अनेक आहारासंबंधीच्या आणि अन्नासंबंधीच्या बाबी गृह अर्थशास्त्रामध्ये शिकवल्या जातात. यानंतरचा जो महत्त्वपूर्ण विषय तो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट, बालसंगोपन, मानव विकास. या मानव विकासामध्ये गर्भसंस्कारापासून म्हणजे गर्भावस्था, गर्भसंस्कार, शरीररचनाशास्त्र, शरीरशास्त्र, दुग्धसृजन अवस्था, जन्म, अपरिपक्व जन्म, काळजी त्याच्यानंतर स्तनपानाचे महत्त्व, कृत्रिम पोषण, बालकाला भेडसावणाऱ्या किंवा बालकांमध्ये निर्माण होणाऱ्या विविध वर्तन समस्या, या वर्तन समस्यांची कारणे आणि त्यावरील उपाययोजना. याशिवाय वर्तन समस्या कमी होऊन मुलांना शिस्त लागावी म्हणून शिस्त आणि बक्षीस याची सुद्धा बालकाच्या जीवनातील भूमिका ही सुद्धा गृह अर्थशास्त्रामध्ये शिकवले जाते. याशिवाय बालकाचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, नैतिक विकास हा कसा होईल आणि मुलगा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून यशस्वी कसा होईल आणि तो उत्तम नागरिक कसा तयार होईल यासाठी सर्व आवश्यक जे घटक आहेत किंवा त्याच्या विकासावर परिणाम करणारे जे घटक आहेत याचाही आढावा गृह अर्थशास्त्रामध्ये घेतला जातो, ज्यामध्ये विशेषतः अनुवंशिकता आणि वातावरण याचा उल्लेख मला इथे करावा लागेल.
यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे टेक्स्टाईल क्लोदिंग अँड फॅशन डिझायनिंग. हाही विषय गृह अर्थशास्त्राचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण वस्त्र हे प्रत्येक कुटुंबामध्ये आपण बघितलं तर अन्नावर जसा अंदाजपत्रकामध्ये खर्च होतो त्याचप्रमाणे वस्त्रावर सुद्धा अंदाजपत्रकामध्ये जवळपास बराच खर्च होत असतो. तेव्हा या वस्त्राची निर्मिती कशी झाली आहे, हे वस्त्र कसं तयार झालेलं आहे, वस्त्राच्या विणी कशा आहे, परिसज्जा वस्त्रावर परिसज्जा कशा पद्धतीने केली जाते, त्याच्यानंतर परंपरागत वेशभूषा कोणती आहे, परंपरागत परिधान काय आहे, परंपरागत भरतकला कोणत्या आहेत, वस्त्राचे ड्राफ्टिंग कसे केले जाते, वस्त्राचे कटिंग कसे केले जाते, वस्त्राला स्टिचिंग कशा पद्धतीने केले जाते, स्टिचिंगच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, आणि फॅशन म्हणजे काय आहे, फॅशनचे बदलते चक्र काय आहे, आणि त्यानुसार होणाऱ्या घडामोडी या बाबतीत इत्थंभूत माहिती वस्त्रशास्त्र या विषयामध्ये गृह अर्थशास्त्राच्या माध्यमातून दिली जाते. त्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण विषय म्हणजे संशोधन, ज्यावर आज सगळ्या जगाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. तर गृह अर्थशास्त्र यापासून दूर कसा राहील, तर गृह अर्थशास्त्रामधील एक महत्त्वाचा विषय आहे सामाजिक संशोधन पद्धती, रिसर्च मेथडॉलॉजी आणि स्टॅटिस्टिक. यामध्ये संशोधनासंबंधित सगळे विषय शिकवले जातात, ज्यामध्ये विविध सांख्यिकीय पॅरामीटर्स, विविध सांख्यिकीय चाचण्या, समाजात भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थिनींमध्ये संशोधकाचा दृष्टिकोन निर्माण करणे आणि त्याच्या माध्यमातून सर्वेक्षण करणे, छोटे मोठे प्रोजेक्ट करणे यासारखे विषय आणि त्याला सांख्यिकीय जोड देणे आणि शास्त्रीय पद्धतीने त्या विषयाला सादर करणे या इत्यादी बाबी या रिसर्च मेथडॉलॉजी आणि स्टॅटिस्टिकमध्ये शिकवले जातात. या शिक्षणाचा फायदा विद्यार्थिनींना एमफिल करताना आणि आचार्य पदवी चे शिक्षण घेत असताना निश्चितच उपयोगी पडतो. याशिवाय गृह अर्थशास्त्रामध्ये एक्सटेन्शन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन हा पण अतिशय महत्त्वपूर्ण असा विषय आहे, जे विविध प्रयोग गृह निर्मितीसाठी, जीवन यशस्वी होण्यासाठी किंवा विविध टेक्नॉलॉजी ज्या ग्रामीण विकासासाठी आवश्यक असतात, या टेक्नॉलॉजी छोट्या असो मोठ्या असो आणि विविध केलेले शेतीविषयक प्रयोग, कुटुंबाविषयी प्रयोग, अन्नाविषयी केलेले प्रयोग, हे सगळे प्रयोग ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त अशी टेक्नॉलॉजी, श्रमबचतीची साधनं, वैज्ञानिक आविष्कार, प्रौढ शिक्षण, समाज शिक्षण इत्यादी बाबतीतील इत्थंभूत माहिती विस्तार शिक्षणाअंतर्गत दिली जाते. कन्झ्युमर इकॉनॉमिक्स सारखा विषय सुद्धा गृह अर्थशास्त्रामध्ये शिकवला जातो, ज्यामध्ये ग्राहक म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या आणि सतर्कता बाळगावी लागते याबाबत माहिती प्राप्त होते. तसेच मालाची मागणी, मालाचा पुरवठा, विक्रेता, वस्तूचा दर्जा म्हणजे स्टँडर्ड, बाजारपेठ इत्यादी बाबतची माहिती विद्यार्थिनींना दिली जाते आणि ग्राहक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्या शिकवण्याचा खूप यशस्वीपणे प्रयत्न गृह अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जातो. याशिवाय मॅरेज अँड फॅमिली रिलेशनशिप, विवाह आणि कौटुंबिक संबंध हाही विषय गृह अर्थशास्त्राच्या माध्यमातून शिकवला जातो, ज्यामध्ये कुटुंबातील विविध नाते, त्यातील दुरावा, विवाह संस्कृती, महिलांना भेडसावणाऱ्या कुटुंबातील विविध समस्या, कौटुंबिक कलह, अत्याचार, महिलांसाठी असणारे विविध कायदे यांचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो. यानंतर गृह अर्थशास्त्राचा आत्मा असणारा विषय म्हणजे आरोग्य. सर्व विषयांसोबत आरोग्य हा भाग गृह अर्थशास्त्रामध्ये फोकस केला जातो, कारण गृह अर्थशास्त्राच्या माध्यमातून समतोल आहार, पोषण यासोबत सर्वसामान्यतः घराघरात आढळणारी जे सौम्य तक्रारी, शारीरिक तक्रारी आहेत किंवा छोटे मोठे आजार आहेत, या आजारांवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. उदाहरणार्थ जसे की आपण ज्याला ताप म्हणतो असा ज्वर, कावीळ, रक्तदाब, मधुमेह, ॲसिडिटी, हृदयरोग इत्यादी आजाराची लक्षणे, चिन्हे, त्यावर घ्यावी लागणारी काळजी, आहारोपचार इत्यादी बाबत सविस्तर माहिती या विषयात दिली जाते, जेणेकरून आजारी व्यक्तीची देखभाल, सांभाळ, त्यांची विश्रांती आणि काळजी ही कुटुंबातच घेतली जाईल आणि कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या जी झळ सहन करावी लागते
ती झळ काही प्रमाणात तरी गृह अर्थशास्त्राच्या माध्यमातून कमी होते. यानंतर गृह अर्थशास्त्र हा विषयामध्ये बालमानसशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला जातो. मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माहिती आहे की आज ज्या पर्यावरणीय बदल आहे किंवा जीवनशैली बदललेली आहे आणि जी वेगवान संस्कृती आज निर्माण झालेली आहे, या सर्वांचा परिणाम आपल्या बालकाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. मुलांमध्ये यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात आहे आणि खूप साऱ्या वर्तन समस्या मुलांमध्ये निर्माण होतात आहे, ज्या शिक्षकांना आणि कुटुंबातील स्त्रीला सुद्धा त्रस्त करत आहेत. अशा समस्यांवर मार्ग काढण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी काय भूमिका महिलांची असली पाहिजे, आईची असली पाहिजे, कुटुंबातील व्यक्तींची असली पाहिजे, यावर सुद्धा प्रकाश टाकण्याचा महत्त्वपूर्ण भाग हा गृह अर्थशास्त्रामध्ये शिकवला जातो. आणि यामुळे पालकांसमोर जी वेगवेगळी आव्हाने आहेत, ही आव्हाने सोडवण्याच्या दृष्टिकोनातून गृह अर्थशास्त्र अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करते. गृह अर्थशास्त्र केवळ याच बाबतीत मार्गदर्शन करत नाही, तर गृह अर्थशास्त्र विद्यार्थिनींना रोजगार आणि स्वयंरोजगाराची दालनं सुद्धा उपलब्ध करून देतो. जसे की जर आपण पाहिलं तर एखादा गृह अर्थशास्त्र शिकलेली विद्यार्थिनी अतिशय यशस्वीपणे सुरू करू शकते. जसे खाद्यपदार्थ निर्मिती करणे आहे, केटरिंग करणे आहे, हॉटेल आहे, ती यशस्वी उद्योजक होऊ शकते, ती स्वतःचं पाळणाघर चालवू शकते, ती बालसंगोपन केंद्र चालवू शकते, ती डे केअर सेंटर चालवू शकते, बालवाडी आणि नर्सरी सुद्धा ती स्वतः यशस्वीपणे चालवू शकते. याशिवाय शिक्षक, प्रोफेसर, आहारतज्ञ, अन्नशास्त्रज्ञ, फॅशन डिझायनर, ती स्वतःचं बुटीक सुद्धा निर्माण करू शकते. एवढेच नव्हे तर ती अतिशय चांगली काउन्सिलर होऊ शकते. त्या कुटुंबामध्ये समुपदेशन करून ती त्या कुटुंबातल्या समस्यांवर त्या गृहिणीला मार्गदर्शन सुद्धा खूप उच्च पद्धतीने करू शकते. याशिवाय ती एक उत्तम सामाजिक संशोधनकर्ता होऊ शकते. समाजातील समस्या ती गृह अर्थशास्त्राच्या माध्यमातून सोडवू शकते, जी रिसर्चर म्हणून पुढे येऊ शकते आणि डायटेशियन म्हणून तर निश्चितच ती कार्य करू शकते. या विद्यार्थिनींमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विभागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की स्तनपान सप्ताह आहे, पोषण सप्ताह आहे, आहार सर्वेक्षण आहे, छोटे मोठे जे समस्या आहेत कौटुंबिक आणि सामाजिक त्या समस्यांवर संशोधनं आहेत आणि त्यानंतर महिलांसंबंधीचे कायदे, महिलांचे हक्क, जबाबदाऱ्या यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि त्याची मांडणी, त्याचे प्रयोग हे विद्यार्थिनींना लिखित स्वरूपात सुद्धा सादर करावे लागते आणि रांगोळी, भरतकला आणि इतर चित्रकला, पोस्टर प्रेझेंटेशन यासारखे विविध उपक्रमातून सुद्धा विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो आणि एक आदर्श गृहिणी, एक उत्तम विद्यार्थिनी आणि एक उत्तम भविष्य निर्माण करणारी माता या विषयातून निश्चितच तयार होते. का घ्यावे गृह अर्थशास्त्र? एवढ्या सगळ्या गोष्टी असताना काही गोष्टींचा उहापोह मला करणे शेवटी गरजेचे वाटते आणि ते म्हणजे काय, तर गृह अर्थशास्त्र हा विषय आर्थिक सक्षमीकरण करतो. गृह अर्थशास्त्र हा महिलांचं सक्षमीकरण करतो. गृह अर्थशास्त्र हा वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती करण्याचं कार्य करतो. गृह अर्थशास्त्र आरोग्यवर्धन करतो आणि गृह अर्थशास्त्र स्वायत्तता इत्यादी बाबी जीवनात साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. विशेषतः सुखी समृद्ध जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारा जर सक्षम विषय जर कोणता असेल तर तो निश्चितच गृह अर्थशास्त्र आहे. माझ्या विभागामध्ये माझ्यासोबत डॉक्टर माला बारापात्रे या पण माझ्या सहकारी आहेत. या पुढील विषयाची माहिती त्या निश्चितच आपणाला देतील याची मला खात्री आहे. शेवटी आपणास आभार मानते, आपणा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.